पार्कमध्ये आलो आहे ज्याचं नाव आहे गोरेवाडा पार्क. चिमुकला बाळ आपल्याला बघायला मिळत आहे. काय नाव आहे बेटा तुझं? माझं नाव कविता. किती गोड नाव आहे. काय बघितली बेटा तू इथं? वाव, व्हेरी नाईस. नेक्स्ट टाइम तुला यावंसं वाटेल का इथं? हां, इकडे बघ एकदा कॅमेरामध्ये बाय कर सगळ्यांना. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. गोरेवाडा पार्क बद्दल जे बोलत आहोत त्याचं हे तिकीट घर आहे. बाहेरून एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ असं नेटनेटकं त्यांनी मेंटेन करून ठेवलं आहे. प्रयत्नात जो एनर्जी होती त्याच्या दुप्पट एनर्जी आहे. वा, असा जोश प्रत्येक शिक्षकांमध्ये असायला पाहिजे सर. हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे सर. थँक्यू सर. त्यानंतर माननीय रायपूरकर सरांकडे वळूया आपण. नमस्कार सर. तर सर हा तुमचा दुसरा टप्पा आहे सर, बरोबर आहे सर? पहिल्यांदा पण तुम्ही आले होते, तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये काय तुम्हाला अनुभव जाणवतो सर? पहिल्या टप्प्यात जितकी मजा आली होती तितकी यावेळेसला मला तितका आनंद झालेला नाही. कारण पहिल्यांदा जे आम्ही एक्सपिरियन्स केला ते आम्ही नव्याने अनुभव केलेला होता. आणि यावेळेस तितका वाटत नाही आहे, कारण सगळं काही बघितलेलं आहे. तिथं प्राणी बघितलेले आहे, त्याच्यामुळे सगळे नॉलेज असल्यामुळे वाटत नाही. ठीक आहे सर, थँक्यू सर. गुड आफ्टरनून आकरे सर. सर इथं पार्कमध्ये आल्यानंतरचा तुमचा काय अनुभव आहे सर? मला काही असं विशेष वाटत नाही आहे, कारण मी दुसऱ्यांदा आलो. हो सर. हां, पण मुलांसाठी हा अनुभव एक नवीन आहे, कारण हो ते सर. आलेले नव्हते, तर त्यांच्या खुशीमध्ये आमची खुशी आहे. हो सर. कॉपरेट करतोय आम्ही. ओके सर, थँक्यू सर. विद्यार्थी बस नमस्कार मॅडम. सर, दुसऱ्या टप्प्याला तुम्ही आलेले आहात टूरला, तर तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला जाणायला आवडेल सर. आता या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटला. हो सर. आणि प्राणी संग्रहालय खूप आहे. प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि एक स्ट्रक्चर येस सर. मुलांनाही पाहायला खूप आनंद वाटला आणि आम्हालाही मुलांसोबत यायला खूप आनंद वाटला आहे. आणि या ठिकाणी येऊन वारंवार असं यावं असं वाटत आहे या ठिकाणी. आणि आमची शाळेची टूर असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आलो आणि विद्यार्थ्यांसोबत खूप एन्जॉय पण केलेला आहोत. येस डबा पार्टी म्हणा, Yes, sir. मुलांसोबत एन्जॉय, डान्स, म्हणून या ठिकाणी येऊन खूप आनंद वाटला. हो सर, थँक्यू सर. कोणत्या वर्गाचे आहात तुम्ही सगळ्या? हां, सफारी तुम्ही करून आले? कसा होता अनुभव? थकले का? काय काय बघितला? मुलांचा उत्साह पण मला त्यांच्यापेक्षा अति आनंद होता. नक्कीच सर. आणि त्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला. हो सर. जरी सर तुम्ही सेवानिवृत्त होऊन आमच्या शाळेतून जरी गेले तरी विद्यार्थ्यांच्या मनामधील तुमच्याबद्दलचा जो प्रेम आणि आदर तो आजही कायम आहे सर. थँक्यू सर. त्यानंतर आता ही काय नाव आहे बेटा तुझा? हां हां, कोणत्या वर्गामध्ये शिकते तू? मी 10व्या वर्गात शिकते. काय अनुभव आहे तुझा आजचा? आजचा अनुभव आहे आमची खूप चांगली ट्रिप गेली आहे. अजून कसं वाटत आहे इथं? इथं तर बरं वाटत आहे, पण दुपारच्या वेळ असल्यामुळे सर्व प्राणी आपले म्हणजे वाघ वगैरे सुस्त झोपलेले आहेत. माननीय मेश्राम सर. सर कुठं आलात आपण? आपण आला तर इथं गोरेवाडा झू पार्कला. हां, कसं आहे सर? ठीक आहे, चांगलं आहे. मुलांना कुठं आलात सर आपण? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा जंगल सफारी. हो सर. तर काय अनुभव आहे सर तुमचा इथला? नाही, काही नाही. या ठिकाणी सर्व नैसर्गिक आपल्याला प्राणी वगैरे पाहायला मिळतात जे जंगलामध्ये. या ठिकाणी मला सर्व पाहायला मिळाले, वाघ, अस्वल, बिबट्या वगैरे. हो सर. मला एक जिवंतपणाचा अनुभव आला. हो सर. ठीक आहे सर, थँक्यू. दिसत आहेत आपल्याला. कोणत्या वर्गात आहात बेटा तुम्ही? हां, 10वीच्या आहात. काय अनुभव आहे तुम्हाला? चांगला वाटत आहे का? वसाके सर नमस्कार. नमस्कार. हां, तर दुसऱ्यांदा परत तुम्ही इथं आलेत एक दिवसाच्या गॅपनी. कसं काय अनुभव आला सर दुसऱ्यांदा येऊन? चांगला अनुभव आला. अजून विशेष प्राणी हां यावेळी डबल होते दुसऱ्यांदा पाहिला. बरोबर सर. तेच प्राणी होते की वेगळे बदल करून आले होते सर प्राणी? आम्ही असे जे प्राणी पाहिलं नाही तिथे आम्हाला दिसलेले आहेत, तर ते पाहून चांगलं वाटलं. म्हणजे स्कूल ट्रिप म्हणलं तर कुठं पण जा तुम्ही किंवा नदीवर पण जाल तरी पण मजा येते. हो हो हो, बरोबर खूप छान आहे. बरोबर आहे. चला, थँक्यू बेटा. महाराष्ट्र जनतेला अशी विनंती करतो की त्यांनी एकदा तरी इथं गोरेवाडा नॅशनल झूमध्ये यावं. येस सर. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन यावं, आपल्या परिवाराला घेऊन यावं, की जेणेकरून हा जो आपला
विविध रंगाने विविध निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा जो गोरेवाडा प्रकल्प आहे हो सर. नॅशनल पार्क आहे खूप अतिशय चांगला आहे. विद्यार्थ्यांना नवीन नवीन प्राण्यांविषयी माहिती मिळते. जसे या ठिकाणी 9-10 प्रकारचे हरिण आहेत ते विद्यार्थ्यांना पाहायला मिळतात. रसेल आहेत, त्याच्यानंतर वाघ आहेत आणि काही बिबटे सुद्धा आहेत, मोर आहेत. तर असे प्राणी आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळत नाही. हो सर, बरोबर आहे सर. त्याच्यामुळे इथे पाहायला मिळतात ते. पारी दिसला आहे. काय नाव आहे बेटा तुझा? रुद्व. किती गोड आवाज आहे बेटा तुझा. काय अनुभव आलाय? बोर तर नाही वाटलं तुला? काय बघितलं तू? वाघ. कसा होता? क्यूट होता का तुझ्यासारखा? बरं, नाव काय आहे त्या वाघाचं? माहित झालं का तुला? कोणाला सांगतोस? तिकडे सांग. काय नाव आहे? मला दिसत आहेत. करियर सर, गुड आफ्टरनून. सर, कोणत्या पार्क मध्ये आलेले आहात आपण? गोरेवाडा पार्क नियर नागपूर, काटोल रोड. काय अनुभव आहे सर तुमचा पार्क मध्ये येण्याबद्दलचा? पार्क मध्ये की आता सध्या ऊन खूप आहे, गरमी खूप आहे, म्हणून पार्क मध्ये जेवढे पण ॲनिमल आहे ते सुस्त आहे आणि सर्व झोपलेले आहे. ठीक आहे. हो सर. जेवढ्या प्रकारे आम्हाला एन्जॉयमेंट मिळायला पाहिजे होतं तेवढं नाही मिळालेलं आहे. इव्हनिंग मध्ये किंवा मॉर्निंग मध्ये जशा प्रकारचं एन्व्हायरमेंट राहते ॲनिमलसाठी तसं नाही आहे. आम्ही डिसअपॉइंटेड झालेलो आहोत दुपारच्या वेळी. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी खूप सारं एन्जॉयमेंट केलेलं आहे, तेवढंच चांगलं आहे आणि खूप चांगलं काय झालेलं आहे, आमचा अनुभव आलेला आहे. उंट आहे इकडे, आमचे सर लोक एन्जॉय करत आहे, विद्यार्थी एन्जॉय करत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. काय अनुभव आहे तुमचा ह्या पार्क मधला? छान वाटलं, सगळे प्राणी पाहायला मिळाले आणि राईड पण छान आहे. थँक्यू. काय नाव आहे मॅम तुमचं? गोंडाने मॅडम. नमस्कार गोंडाने मॅडम. नमस्कार. तर ह्या पार्क मध्ये आलात तुम्ही, काय अनुभव आहे तुमचा? खूपच छान अनुभव आहे. आम्हाला वेगवेगळे प्राणी पाहायला मिळाले आणि खूप छान वाटलं पाहून. हे माझे विद्यार्थी पण आलेले आहेत माझ्यासोबत. हाय म्हणा. का म्हणता, कुठे आला तुम्ही? काही नाही, गोरेवाडा पार्क मध्ये आलेले आहोत आणि हे जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हटलं चला अजून दाखवू आपण काय आहे काही नाही गोरेवाडा पार्कचं महत्व आणि त्याचसोबत काही इंटरेस्टिंग आहे तिथं, तेच आम्ही दाखवायला आलो सर विद्यार्थ्यांना. कसं वाटतं इथं आल्याच्या नंतर? कसं वाटतं म्हणजे खूप भारी वाटतं सर. हा दुसरा टप्पा आहे, पण पहिल्या टप्प्यामध्येही भारी वाटला. पण ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्याला यायचं आहे बोलले त्यावेळेस मनामध्ये विचारला की दुसरा टप्पा राहील तर बोर वाटणार, पण अतिशय इंटरेस्टिंग आणि मुलांनी खूप जोश असं दाखवलाय आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं सर. थँक्यू सो मच सर. नमस्कार हजारे मॅडम. नमस्कार. कसं वाटत आहे तुम्हाला इथं पार्क मध्ये? खूपच छान. निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन मला खूप छान फील होत आहे. छान वाटते. मॅडम यांच्याकडे. हाय वैद्य मॅडम. काय अनुभव आहे तुमचा आजचा? अनुभव असा आलेला आहे की आज मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे आणि सर्व टीचर्स स्टाफ यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. जया मॅम आहेत. हाय जया मॅम. कसं वाटत आहे मॅम तुम्हाला? खूप सुंदर वाटत आहे. एक्झिट जो गेट आहे तिथं आम्ही आता जातो.